नेहमी आईंना हेच म्हणते की आई असं काही नसेल आणि जरी झालं तरी मला माझ्या देवांशवर विश्वास आहे. तिच्यामुळे देवांश ड्रायव्हर होणार की नाही होणार याच्या अराउंड सगळी स्टोरी आहे. देवांश पूर्णपणे तो प्रयत्न करतो देण्याचा सईला की रिस्पेक्ट देणं खूप महत्त्वाचं आणि तोच रिस्पेक्ट घेऊन ते दोघं जे एकमेकांप्रती प्रेम दाखवतात. सो मला असं वाटतं मैत्री तर आहेच पण त्या व्यतिरिक्त जो आहे तो रिस्पेक्ट. रिअलाइज नाही होत आपण एवढा वेळ एकत्र घालवला आहे, इतकी एपिसोड्स केले, 500 एपिसोड नॉट अ जोक. तर एक ऑलमोस्ट 1.5-2 वर्ष होतं आम्ही शूट करतोय. आउटफिट काय आम्हाला प्रत्येक कुठल्या तरी ओकेजनला असं छान छान नवीन नवीन घालायला मिळतंच. मोस्टली मुलींची जास्त मजा असते त्याच्यासोबत त्यांना, कारण ज्वेलरीज वेगवेगळे हेअरस्टाईल. आमचं काय कुठेतरी काहीतरी द्यायचं, बाकी सगळं सेमच असतं. पण छान वाटतं, रोजपेक्षा जरा ब्रेक थ्रू मिळतो कॉस्ट्युम्सला, वेगळ्या प्रकारे ऑफकोर्स स्क्रीनवर दिसायला मिळतं. जे पर्सनल आयुष्यात फार वेळ मिळत नाही वेगवेगळी हौस आणि कपड्यांची हौस पूर्ण करायला, ती अशी आम्ही सिरियल थ्रू करतो. काही नाही, नेहमीप्रमाणेच. आज जरा फक्त वेगळी साडी आहे थोडी, तर छान वाटतं. पण सकाळी जरा आमच्या ज्या आहेत क्रिएटिव्ह त्यांच्यासोबत जरा माझं चाललं होतं की मला वेगळी साडी द्या, हे द्या. कारण एक असं असतं ना आपलं की जरी आपण रोज शूट करत असलो तरी रेग्युलर साड्या असतात आणि सणवार म्हणाले किंवा काही फंक्शन असेल तर वेगवेगळ्या साड्या मिळतात. तर ते खरंच ते एक आपण म्हणतो ना बायकांची हौस, तसं मी माझी हौस करून देत असते की मला ही साडी हवी आहे, ती हवी आहे. मग असं जरा थोडंफार नेट्टापट्टा गेला आणि आलो. बघू आता मालिकामध्ये बघा काहीतरी मस्त गिफ्ट मिळणार आहे. सध्या तरी सईनेच देवांशसाठी छान छान पुरणपोळ्या केल्या आहे. सो सध्या देवांश त्याच्यावर ताव मारणार आहे. देवांश काय करणार आहे त्यासाठी तर मालिका बघायला लागेल. जरा सोपं काहीतरी सांग ना. आता काय उखाणा घेऊ ग वटपौर्णिमेचा, जरा वेळ दे मला, तोपर्यंत वेगळे प्रश्न विचार तर तयार करून ठेवते मी. ट्विस्ट म्हणजे काय, आता लोक आपापला पर्स्पेक्टिव्ह बांधतात. शमिका आली आहे, ती काय आमच्या रिलेशनशिपमध्ये डिफरन्सेस क्रिएट करू शकणार नाही शकणार. तिच्यामुळे देवांश ड्रायव्हर होणार की नाही होणार याच्या अराउंड सगळी स्टोरी आहे. मजेदार आहे, लोकांना आय गेस आवडतंय. हा जो ट्विस्ट आहे लोक फारच इन्व्हॉल्व्ह होऊन त्याच्यावर रिॲक्ट पण करतायत. सो आम्हाला पण ऑफकोर्स शूट करायला मजा येते. सो या लेट्स सी, बघू आता. फार काही तर सांगता नाही येणार स्टोरी लाईन बाबतीत पुढे कसं काय होणार आहे किंवा शमिकाचं काय इनपुट असणार आहे स्टोरी लाईनमध्ये, पण मज्जा येणार आहे, दॅट्स फॉर शुअर. खरं तर बघायला गेलं ना अजूनही सईला तो संशय नाहीये. म्हणजे तिच्या मनात ती आपण म्हणतोय ना एक पाल चुकलेली नाहीये. कारण आईंनी मला कल्पना दिली थोडीफार की काही होते. कारण आधी शमिका याच्या आधी माझ्या आयुष्यात विक्रम नावाचं जे वादळ आलं होतं, त्यानंतर देवांश आणि सईच्या आयुष्यात नेहमी काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स येतात आणि ते सॉल्व्ह करत पुढे त्यांचं आयुष्य जगतात. तसं आता शमिका नावाचं आलंय, पण त्याआधीच मला माझ्या सासूबाईने थोडंसं अलर्ट केलं की बघ बाई आता काही सांगू शकत नाही, कोण कशा इंटेन्शनने येईल आणि कोणाच्या मनात काय असेल, त्यामुळे तू थोडी अलर्ट राहा असं तिने सांगितलं. पण मी नेहमी आईंना हेच म्हणते की आई असं काही नसेल आणि जरी झालं तरी मला माझ्या देवांशवर विश्वास आहे. आणि जरी झालंच काही पुढे तर बघूया असंही काय करते, देवांशच्या साईडने स्टँड घेते की आणखी काय करते. छान वाटतं यार. फर्स्ट ऑफ ऑल लाईक तेच की रिअलाइज नाही होत आपण एवढा वेळ एकत्र घालवला आहे, इतकी एपिसोड्स केले, 500 एपिसोड नॉट अ जोक. तर एक ऑलमोस्ट 1.5-2 वर्ष होतं आम्ही शूट करतोय. आणि कसे गेले इतके दिवस, कसे झाले इतके एपिसोड्स नाही माहिती, पण आनंद आहे. खूपच ग्रॅटिट्यूड आहे. ऑडियन्स छान प्रतिसाद देत आहे म्हणूनच 500पर्यंत पोहोचू शकलो आहे आणि अजून पण पुढे भरपूर जातील असा अंदाज आहे. ज्या प्रकारे सगळं सुरू आहे त्याचा अंदाज घेऊन सो मजा येते. नवीन पात्र जुळत आहेत. याच्या आधी पण अक्षय म्हणजे विक्रम येऊन गेला, त्याच्या आधी पण बरेच आर्टिस्ट होते. सो ती लाईक छोटीशी जर्नी आहे, त्यामध्ये वेगवेगळे लोक येऊन गेले. सो मजा आली आहे. सगळ्यांसोबत काम करायला पण ऑफकोर्स मजा आली. 500 कम्प्लीट झाले त्याचा पण एक वेगळा आनंद आहे. सेलिब्रेट पण करणार होतो आम्ही. त्यांची मैत्री आय गेस, त्यांची फ्रेंडशिप, त्यांचा जो मैत्री, ट्रान्सपरन्सी असेल, एकमेकांच्या प्रती असणारा रिस्पेक्ट. आणि खरं तर बघायला गेल्यावर की आजकाल जे आपण बघतो की कपलमध्ये सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे रिस्पेक्ट आणि मग सेकंड आपण म्हणतो की प्रेम. तर देवांश पूर्णपणे तो प्रयत्न करतो देण्याचा सईला की रिस्पेक्ट देणं खूप महत्त्वाचं आणि तोच रिस्पेक्ट घेऊन ते दोघं जे एकमेकांप्रती प्रेम दाखवतात. सो मला असं वाटतं मैत्री तर आहेच पण त्या व्यतिरिक्त जो आहे तो रिस्पेक्ट आहे. आता सत्यवान सावित्रीची स्टोरी सगळ्यांनाच माहिती आहे की तिला माहीत होतं की तिचा नवरा मरणार आहे. खरी दंतकथा आहे की खरी कथा याबद्दल काही कल्पना मला अजूनही नाही आहे, पण अजूनही आपल्या समाजात अशी मान्यता आहे की ती त्याच बेसवर आजही वडाच्या झाडाखाली ती पूजा केली जाते किंवा आपल्या नवऱ्याला भरपूर आयुष्य मिळावं, 7 जन्मी हाच नवरा मिळावा यासाठी प्रार्थना केली जाते. पण आत्ताच्या जनरेशनला मी आत्ता हेच सांगेल की
सात जन्माचं खरंच आपण नाही सांगू शकत, पण ह्या जन्मी किंवा आत्ता या क्षणापासून जेव्हा आपण एखाद्या पार्टनर सोबत असतो किंवा त्याला साथ देणं असेल किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये, मग तो कितीही अडचणीत असू दे किंवा कितीही सुखात असू दे, प्रत्येक क्षणासोबत जर आपण त्याच्या सोबत असू ना सुखदुःखात, तर मला असं वाटतं ती सत्यवान सावित्रीच आहे. प्रेक्षक ना काय, आता आमच्या नुकतीच मालिकेची वेळ बदलली आहे. आता आम्ही 10 ऐवजी 10:30ला ऑन एअर येणार आहोत. सो बघायला विसरू नका तुझी माझी जमली जोडी, सोमवार ते रविवार रात्री 10:30 वाजता फक्त आणि फक्त सन मराठीवर. ऑल्सो आमचे 500 एपिसोड्स कम्प्लीट होत आहेत. Yes. सो थँक्यू सो मच फॉर दॅट. तुमच्याकडनं इतका छान प्रतिसाद मिळाला. तुम्ही सतत तुमचे रिॲक्शन्स आमच्यापर्यंत पोहोचत असतात, एपिसोड्सचे ट्विस्ट अँड टर्न्सचे. असाच साथ तुमचा कायम आमच्याबरोबर असू द्या. 500चे 1000 करायचे, 1000चे 2000 करायचे, त्याच्यासाठी आम्हाला फक्त आणि फक्त तुमची गरज आहे. थँक्यू सो मच. येस, थँक्यू.